घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची ओळख त्यांच्या हातावरील कुर्त्याच्या कापडामुळे पटल्याचं समोर आलंय। त्यांच्या डाव्या हातावर घड्याळासारखा दिसणारा भाग कुर्त्याचा होता असं समजतंय। तर याआधी अजित पवारांची ओळख हातातील घड्याळावरून पटल्याचं म्हटलं जात होतं। तर अजित पवारांचं घड्याळ अद्याप सापडलेलं नाही। सर्वात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड। अजित पवारांचं निधन झालं आणि निधनानंतर त्यांची ओळख ही त्यांच्या घड्याळावरून पटली असं सोशल मीडियावरती व्हायरल झालं। मात्र ते घड्याळ जे आहे ते अजून सापडलेलं नाहीये। अजित पवारांची ओळख ही त्यांच्या कुर्त्यावरून पटल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे। आपण जर पाहिलं तर या विमानामध्ये 5 जण होते आणि या 5 जणांचा मृत्यू या विमान अपघातामध्ये झालेला होता। त्यामुळे ओळख पटणं कठीण होतं। यावेळेस अजित पवारांचा जो कुर्ता होता व्हाईट कलरचा, या कुर्त्यावरून त्यांची ओळख पटली होती आणि त्यानंतर 5ही मृतदेह जे आहेत ते ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले आणि त्यानंतर DNA करण्यात आला आणि त्यानंतर प्रत्येक मृतदेहाची ओळख जी आहे ती पटलेली होती आणि त्यानुसार प्रत्येकाचा मृतदेह जो आहे तो प्रत्येकाच्या नातेवाईकांना देण्यात आला। मात्र सोशल मीडियावरती की अजित पवारांची ओळख ही त्यांच्या घड्याळावरून पटली। हे घड्याळ अजूनही सापडलेलं नाहीये। या घड्याळावरती अमोल मिटकरी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे आणि असा संशय नातेवाईकांना आणि कधी कधी विरोधकांना येतो की ह्यात काही घातपात आहे का, आणि ती चर्चा होणं चुकीचंही नाही। आपल्या मनातला आलेला संशय, पण माननीय देवेंद्रजींनी अतिशय तत्परतेने केंद्रीय विमान प्राधिकरणाशी बोलून चौकशी लावली। अहवाल बाहेर अहवालही अंतिम टप्प्यात असून त्यातून आता अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे। CID चौकशी होणार असल्याची माहिती आहे।